2019 मध्ये जशी सुप्त लाट होती, ती सुप्त लाट कधीच कुणाला दिसत नाही. मोदीजींच्या नावाची जी सुप्त लाट आहे, ती सुप्त लाट शरद पवार गटाचे सर्व उमेदवार हरवल्याशिवाय राहणार नाही. अशी सुप्त लाट मोदींच्या नावाची आहे. आणि देशाचे पंतप्रधान कोण, साताऱ्यातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं, कुठल्याही देशाचे पंतप्रधान कोण हवेत, तर मोदींचंच नाव घेतील. त्यामुळं ज्या इंडिया आघाडीकडे पंतप्रधानाचा उमेदवार नाही, जी इंडिया आघाडी हा विचार करते की वर्षाला एक प्रधानमंत्री बदलवायचा, अशा अवस्थेमध्ये इंडिया आघाडी आहे की प्रत्येक वर्षी पंतप्रधान पद बदलवायचं. आणि एकीकडे ज्यांनी विश्वात गौरव केला देशाचा, आणि या युगात तरी इतका लोकप्रिय व्यक्ती या देशाच्या व्यवस्थेमध्ये नाही आहे. इतके लोकप्रिय मोदीजी असताना उमेदवार पंतप्रधानाचे, मला वाटतं की प्रचार करण्याकरता ते बोलत आहेत, पण त्यांनाही माहिती आहे की शरद पवार गट हा शून्य होणार आहे. दुसरी गोष्ट, आज शरद पवार त्यावेळी सभेमध्ये म्हणाले की शशिकांत शिंदे जर अटक झाली तर आम्ही महाराष्ट्रात संघर्ष करू आणि महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही हे आम्ही दाखवून देऊ. तक्रार ज्या पद्धतीची आहे, ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले आहे, जनताही माफ करत नाही. तुम्ही किती संघर्ष करा, पण तुम्हाला हे मान्य 420चे गुन्हे मान्य आहे का? तुम्हाला भ्रष्टाचार मान्य आहे का? तुम्हाला त्या ठिकाणी जे आरोप झाले आहेत किंवा जे तपास यंत्रणेला दिसलं आहे ते तुम्हाला मान्य नाही. तुम्हाला भ्रष्टाचार मान्य आहे. तुम्ही सर्टिफिकेट देताय का भ्रष्टाचार करण्याचं? पवार साहेबांनी सर्टिफिकेट दिलं आहे का भ्रष्टाचार करण्याचं? नाही सर, हे सगळं मान्य आहे, परंतु आता निवडणूक चालू आहे, उमेदवार ते आहे आणि आता जो ऍक्ट लावलेला आहे 409 जे स्पेसिफिक आयपीसीचा कलम लावलेला आहे, ते कलम म्हणजे गंभीर कलम आहे. त्याच्यामध्ये इट्स नॉन बेलेबल. तर हे कलम नेमकं आज आता पहाटे 1:30 वाजता एफआयआर दाखल झालेली आहे आणि एका बाजूला ते उमेदवार आहेत. म्हणजे हिचं बीजेपीचं आणि सत्तेचं प्लॅनिंग आहे त्यांना जेलमध्ये टाकायचं. जेव्हा जशी तक्रार येतं, माझ्यावर तर काही तक्रार आता आली म्हणून आजच गुन्हा दाखल होणार ना. जेव्हा जशी तक्रार येतं तशी तशी त्यावेळी ती कारवाई होत असते. मला नाही वाटत की काही आता एखादी तक्रार आली, तुम्ही आता उमेदवार आहे आणि तुम्ही एखादी गंभीर घटना केली आणि आता पोलीस स्टेशनला कोणी तुमच्या विरुद्ध गेले, त्यांना तक्रार करायची नाही, त्यांनी दाखलच करायचं नाही, त्यांनी गुन्हा रजिस्टर करायचा नाही. तुम्ही ज्या पद्धतीचा गुन्हा केला असेल त्या पद्धतीची तक्रार करायची नाही. त्या पद्धतीची तक्रार झाल्यावर तुम्हीच कलम लागायची नाही. 2013 पासून प्रकरण चालू आहे, जुनं प्रकरण आहे आणि निवडणुकीतच का बाहेर निवडणुकीतच येते. हा गंभीर विषय आहे लोकशाहीला. जे तपास यंत्रणेला समोर आलं असेल किंवा जे पोलिसांना दिसलं असेल किंवा ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांना दिसलं असेल की हा भाग आहे. प्रश्न आहे की मोदी साहेबांनी जयपूरच्या सभेमध्ये आरोप केलेला की पवारांच्या राष्ट्रवादीने 70,000 कोटीचा घोटाळा केला. त्यानंतर अजितदादा आपल्याकडे आले. पण नेमका हा घोटाळा कोणी केलाय, तुमचं या बाबतीत काय म्हणणं? मोदीजी काय म्हटलंय की त्यांचा रोग कोणाकडे होता? शेवटी एखादा पक्ष जो चालतो त्यांचा नेत्यावर असतो, असा आरोप आहे. आणि तो आरोप जो झाला तो मोदींनी वाचून दाखवला की असा आरोप झाला होता, असा आरोप झाला होता. आता शरद पवारांच्या पक्षावर आरोप आहे. राहिला प्रश्न अजितदादाचा. अजितदादा कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणती चौकशी नाही, म्हणजे चौकशींचं काही आलं नाही, कोणता गुन्हा दाखल झाला नाही. पण या पक्षावर असा आरोप झाला होता असं मोदींनी म्हटलंय. तो आरोप झाला होता. त्याचा प्रश्न असा आहे की केला कुणी? नाही, हा प्रकार आरोप झाला तर केला कुणी? आरोप त्या काळामध्ये सर्वांनीच केले होते. शेवटी एखादा एक बाब समोर आली, तुमच्या समोर प्रेस समोर आली, तुम्ही छापून आणता की बाबा आम्ही आरोप केले. पण आरोपानंतर कुठल्याही व्यक्तीला जोपर्यंत कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही किंवा कायदेशीर
त्या खटल्याचा निकाल त्याच्या विरुद्ध लागत नाही तोपर्यंत त्या आरोपाला तथ्य नसतं. असे आरोप आहे असं मोदीजी म्हटले. पण जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा जोपर्यंत ते कोर्टातनं अंतिम होत नाही तोपर्यंत त्याला आरोपी मान्य होत नाही. इथले उमेदवार आहेत साहेब शशिकांत शिंदे, ते म्हटले मी वॉशिंग मशीन मध्ये गेलो असतो तर मी सुटलो असतो, मला काहीच अडचण नव्हती, पण मी वॉशिंग मशीन मध्ये गेलो नाही. म्हणजे तुम्हाला वॉशिंग मशीन ही शब्द वापरला त्यांनी परवा की जायचं असेल तर वॉशिंग मशीन मध्ये जावं. किती निवडणुकीत ते उमेदवार असल्यामुळं काही मुभा त्यांना बोलायची आहे. ते उमेदवार आहे त्यामुळे मुभा आहे बोलायची. जयंत पाटलांनी आज सकाळी सांगितले 32 ते 35 जागा आम्ही राज्यात जिंकू. म्हणजे आणखी हे जे चित्र पाहिलं तर आणखी यापेक्षा जास्त जिंकू असाही त्यांनी दावा केलेला आजच. 4 तारखेला कळेल. साहेब नाही, सातारमध्ये पण आपला मोठ्या किती प्रमाणात दावा आहे? दुष्काळ आहे. मान खटाव या ठिकाणी टँकरनं आता पिण्याच्या पाण्याची एक सरकार म्हणून आता आचारसंहिता काय त्याला लागू नये. सरकार म्हणून तुम्ही किती वेळ द्याल आणि किती त्याच्याबद्दल नाही आमचे सर्व जनप्रतिनिधी, पालकमंत्री, सरकार, एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी आणि आम्ही सर्वच लोक त्या भागात आत्तापर्यंत जो प्रयत्न झाला नाही अनेक वर्ष, माझ्या माहितीनुसार तिकडे पाणी वळवण्याकरता मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालं आहे. आता याचा विचार 40 वर्ष 45 वर्ष एकतर्फी सत्ता जयंत पाटलाकडे होती. फायनान्स मिनिस्ट्री अनेक वर्ष. मला वाटतं शरद पवार साहेबांकडले जे लोक होते ते 40-45 वर्ष सरकारमध्ये होते. साताऱ्यामध्ये एकतर्फी सरकार राहिलं आहे. त्यामुळं त्यांच्या काळात झालं नाही 40 वर्षांनी, या काळात 5 वर्षात होऊन जाईल असंही काय अपेक्षित नाही. पण त्याच्यावर मला वाटतं सांगतील काय काय मानखटावामध्ये प्रयत्न केले आहे, कुठल्या कुठल्या योजनेतनं पाणी त्या ठिकाणी आणतायत. पृथ्वी बंधारे वगैरे बांधले त्याच्यामुळे दुष्काळ नाही काय पान- यंदा पाऊस लक्षात घ्या की पाऊस कमी झाल्यामुळे धरणात मूळचं पाणी धरणात कमी होतं. आज उरमोडी ज्यावेळेला पावसाळ्याचा आपला सीझन संपला 55-60% उरमोडी फक्त भरलं होतं. त्याच्यातनं शेवटी पाणी खाली सोडायचं म्हटलं ती तेवढी कमी कपात होऊनच जाणार. कनेरची पण आपण अवस्था 60-70% पुढे कनेर नव्हतं. फक्त हवा आहे विरोधात. लोक मोदीजीला मत देत आहे. काही होणार नाही. तुम्हाला सांगतो किती पट लावला जोड, कोणीही किती जोर लावला महाराष्ट्रात तरी सुप्त जी लाट आहे, जी सुप्त लाट सुनामी सारखी आहे, ही सुप्त लाट सुनामी सारखी आहे. आणि मोदीजींची लाट ही सुरू झाली आहे. आणि मोदींच्या नावाला लोकांना मतदान करायचं आहे. लोकांसमोर दोनच प्रश्न आहेत, देशाचा पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे की मोदीजी पाहिजे. आता मोदीजी, तुम्ही स्थानिक मुद्द्यावर निवडणूक नेत आहे. तुम्ही जेवढे प्रश्न विचारले ना ह्या निवडणुकीला स्थानिक मुद्द्यावर नेत आहे. तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देशाच्या सीमा, देशाची सुरक्षा, 2014ची स्थिती, आजची 2024ची स्थिती, या स्थितीचं तुलनात्मक थोडं केलं पाहिजे. प्रेसलाही माझी विनंती आहे की निवडणूक तुम्ही लोकलाईज करताय, ती एक नगरपालिकेची करताय, महानगरपालिकेची करताय, जिल्हा परिषद सारखी करतायत. ही निवडणूक नॅशनल निवडणूक आहे. नॅशनल इश्यूवर तुम्ही एखादा प्रश्न विचारला पाहिजे. मोदी तुम्ही लाट म्हणता बरोबर आहे. शरद पवारांनी गेल्या 8 दिवसामध्ये नरेंद्र मोदी पुतीन सारखे वक्ता असे 2 वेळा वक्तव्य केलेलं आहे. पवार साहेबांची एवढी केविलवाणी परिस्थिती झाली आहे, का वारंवार शरद पवार साहेब करताय. केविलवाणी इतकी स्थिती आहे की त्यांना बारामतीत घरोघरी फिरावं लागतं आहे. 45 वर्ष इतक्यांदा मुख्यमंत्री, इतक्यांदा सत्ता, तरी त्यांना घरोघरी फिरावं लागतं आहे. तुम्ही मोदीजींच्या बरोबर त्यांची वारंवार बरोबरी करतायत. कुठं मोदीजी, कुठं सूर्य, कुठं त्या ठिकाणी दिवे. जनगणना आहे ती का थांबली आता राष्ट्रीय प्रश्न? असं आहे की तुम्ही, ही निवडणूक देशाची आहे, पंतप्रधान पदाची आहे. आणि पवारांनी खूप प्रयत्न केले पंतप्रधान पण जाण्याचे वगैरे वगैरे, पण ते आता नैराश्यामध्ये आहे सर्व. आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी सांगितलं माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळं कशाला त्यांना जोडता मोदींसोबत. मोदींसोबत जोडून कशाला तुम्ही त्या ठिकाणी मोदींचं नाव कमी करता. निवडणूक आहे शशिकांत शिंदेची नाही कोणाची. उदयनराजे महाराज निवडणूक उभे आहेत, पण उदयनराजे महाराजांच्या मागे कोण आहेत? तर मोदीजी आहेत. निवडणूक मोदीजींची आहे. त्यामुळे लोकांना याचे प्रश्न गौण आहेत. लोकल लेवलला काय झालं, हे झालं, ते झालं. जात, धर्म, पंथ, भाषाच्या बाहेर जाऊन निवडणूक आहे. आणि त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीमध्ये साताऱ्याचं मत न मत, आणि मी तर तुम्हाला सांगतो तुमचंही मत
समोर बसलाय तुम्ही जेव्हा तिकडे जाल तर बटन कमळाची दाबून याल. असं काय ऑटोमॅटिक नाही नाही, तुमची भावना तशी असेल, भावना अशी असेल, अजितरावांनी तर दाबलंच पाहिजे. भावना अशी, तुमची सर्वांची भावना हीच राहील की मोदीजींना मत दिलं पाहिजे. नाही एक चांगलं काय झालं माहितीये का भारतीय जनता पार्टीच्या इलेक्शन मध्ये आमच्या राजांचा जो संघर्ष होता, बाबा राजांचा नव्हता, कधीच संघर्ष नव्हता, कधीच संघर्ष नव्हता. मागच्या वेळी माझ्या प्रवासात दोघाच्या बुलेटवर बसलो, काही संघर्ष नाही आहे. आमचं म्हणणं काय आहे, आम्ही सगळ्या मिटिंग मधनं मंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे, पण आम्ही राहू दे. तुमचा निरोप माननीय मुख्यमंत्र्याला पोहोचवतो. नाही साहेब, अजितरावांना तर मत द्यायला लागणार, कारण हे सर्वच देणार आहे. अजितरावांच्या मागणीवर वा. एक काम करू, आता कॅमेरे चालू आहे, वहिनीला फोन लावा, मी त्यांना विचारतो मत कुणाला, ते म्हणते कमळाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.